नमस्कार, मी पी कोकरे। आज अंधेरी पश्चिम येथील वार्ड क्रमांक 67 मधील तमाम माझ्या सर्व मतदार बंधू भगिनीला सांगू इच्छितो, महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार धूमधडाक्यात चालू होता आणि तोच प्रचार आज संध्याकाळी थंडावणार आहे, शांत होणार आहे आणि तुमच्याकडे फक्त उद्याचा दिवस आहे। येणारी 15 तारीख म्हणजेच परवा 15 जानेवारीला तुम्हाला जो घटनेने आणि संविधानाने अधिकार दिलाय त्याचं मतदान करण्याचा तुम्हाला मौका मिळणार आहे। पण मी आपणास एवढंच सांगू इच्छितो, तो मौका तुम्ही सर्वांनी गमावू नका। आजपर्यंत तुम्ही अनेकांना निवडून देण्याचं काम केलं, पण तुमच्या वार्डचा, तुमच्या प्रभागाचा विकास झाला का हे प्रथमतः आपण लक्षात घ्या। आज सर्वच ठिकाणी तुम्ही पाहताय तुमच्या प्रभागाचा, तुमच्या वार्डचे प्रलंबित विषय जाग्यावरच पडलेले आहेत, कोणत्याही समस्याचं निवारण झालेलं नाही। तरी सुद्धा आपण फक्त मतदानाच्या पुरता आम्हाला कोणत्या तरी बेड्यामध्ये अडकवण्याचं काम केलं जातं, आम्हाला भ्रमित केलं जातं, आमच्या समोर थापा ठोकल्या जातात, आम्हाला खोटी आश्वासनं दिली जाते आणि त्या आश्वासनामध्ये आम्ही अडकतो आणि आपल्या 5 वर्षाचं वाटोळं करून बसतो। म्हणून पुन्हा एकदा हा मौका तुम्ही सोडू नका। तुम्हाला तुमचा एक जनसेवक निवडण्याचा मौका मिळत आहे। नगरसेवक म्हणजे तो तुमचा मालक नाही, तो तुमची सेवा करणारा जनसेवक आहे आणि तुम्हीच ह्या देशाचे मालक आहात। मतदान करणारेच ह्या देशाचे मालक आहेत, हे तुम्ही प्रथमतः लक्षात घ्या। आणि मालक असणाऱ्या जनतेने आपल्या एका सेवकाला निवडून द्यायचं आहे, आपल्या मालकाला नाही निवडून द्यायचं आहे। म्हणून मी आज तुम्हाला विनंतीपूर्वक सांगू इच्छितो, आपल्या वार्डमध्ये गेल्या अनेक वर्षापासून रखडलेले जे प्रलंबित प्रश्न आहेत त्याच्यावरती वारंवार मी स्वतः एक चळवळीतला कार्यकर्ता असताना, कोणतं संविधानिक पद नसताना आवाज उठवण्याचं काम केलेलं आहे। मग रस्त्याचा प्रश्न असो, पाण्याचा प्रश्न असो, गटर नाल्याचा प्रश्न असो, कचऱ्याचा प्रश्न असो, हॉस्पिटलच्या स्वच्छतेचा प्रश्न असो, शाळेचा प्रश्न असो, या शौचालयाचा प्रश्न असो, नशामुक्तीचा प्रश्न असो, यावरती पत्रव्यवहार करून हे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचं काम केलं। मी जर नगरसेवक नसताना हे सर्व जर काम करू शकतो, तर नगरसेवकला एक अधिकार असताना, त्याच्याकडे शासनाचा निधी असताना ते मात्र का करू शकत नाही, ह्याचा प्रथमतः आपण विचार केला पाहिजे। आणि जर आमचे सारखे चळवळीतील कार्यकर्ते हे जर काम करत असतील, ते जर आपलं नशीब आजमावत असतील, तर त्याचा पूर्णपणे आपण फायदा उचलला पाहिजे। आणि आज माझ्यासारख्या चळवळीतील कार्यकर्त्यालाच, म्हणजेच 4 नंबर बटन समोरील सायकलचं जे चिन्ह आहे ते दाबून मला बहुमताने तुम्ही निवडून द्या। निवडून आल्याच्या नंतर मी तुमच्या समोर हा व्हिडिओ माझा सेव्ह करून ठेवा। जर काम करू शकलो नाही तर ज्या खुर्चीवर मी बसलेला असेल त्या खुर्चीवरून मला खाली खेचण्याचा अधिकार तुम्हाला राहील।